मानसी ये ना. निघते मी. ताईला भेटायला आले. मानसी, तुझ्या ताईला या घरात तुझी खरंच गरज होती. थँक्स. तू स्वतःहून थांबली नसतीस तर. विक्रांत, तू काय गरज होती? ताई, मी निघते आता. थँक्यू व्हेरी मच. मी नसताना सुद्धा तू इकडे राहिली असतीस. काय नेम नाही तुझा. अगं ताई, तू. आर्यन, आणि तुला माहितीये का मानसी ताई तिच्या घरी चालली आहे. आता खाली आली ना की तिला बाय म्हणायचं. मानसी ताई जाणार. हो, मी आलोच. अरे या मुलाला ना अजिबात धीर नाहीये. ऐकतोय का बघ. बघ ना. आण माझ्याकडे दे जरा. काय अजिबात नाही, अजिबात नाही. ताई, ताई तू का चाललीस? नको ना जाऊ, खेळ ना माझ्यासोबत. येते मी. चल आपण खाली जाऊ. चला निघते मी आता. ताई, मला ती वहिनी नाही आवडत. तूच आवडतेस. नको ना जाऊ. अरे आर्यन, असं नाही बोलायचं बाळा. सॉरी. आवडे. लहान मुलं निष्पाप असतात, नेहमी खरंच बोलतात. ताई, तुम्हाला जोक सांगायला कधी येशील? मी आहे ना, तुला फोनवर जोक सांगेन. ठीक आहे काकी? परत उसकी लागली तर मध घ्यायला विसरू नका. नक्की. चला येते मी. थांब ना, मी तुला टॅक्सी पर्यंत सोडतो. चल आलो. बाय 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 पिल्लू. बाय. बघा किती लळा लावलाय पोरींना सगळ्यांना. ही अशी सून हवी. मी तर म्हणतो विक्रांतचं लग्न हिच्याशीच व्हायला हवं होतं. पण ही एक नाही दोन नाही, अगं नुसती घाबरगुंडी उडाली होती सगळ्यांची. नाही खरंच खरं काय झालंय हे माहितीये का ग आपल्याला? हा सांग ना. नक्की काहीतरी मूर्त आहे. नानू मामा, ओ काय बोलताय? म्हणजे आम्ही ऐकलं सगळं. हा नाण्या 75% मीठ मसाला लावून बोलत असला ना तरी त्यातले 25% तथ्य असतं. शोधून काढीन मी. तुझा जा तू. वेलकम होम. नको आत्या, थँक्यू. विक्रांत, ही वरची रूम तुझी. एक मिनिट. तुझ्यासाठी ही खालची रूम आहे. म्हणजे? हा, मी दाखवते ना तुला. चल. इट्स ओके आत्या. आम्हाला एकच रूम दिली असती तरी चाललं असतं. आमच्या दोघांच्या मध्ये एक अदृश्य भिंत आहे.
कायमची. असं विक्रांतनेच ठरवलं. मग आम्ही 2 वेगळ्या रूम्समध्ये राहिलो काय किंवा एका रूममध्ये राहिलो काय, इट्स वन अँड द सेम. बरोबर ना विक्रांत? आत्या, काय झालं? तुलाही पटलं नाहीये की काय? तसं नाही आत्या, पण ती प्रेग्नंट आहे आणि तिला एकटं रूम मध्ये ठेवणं मला बरोबर वाटत नाही. हे घर पण तिच्यासाठी नवीन आहे ना. कधी काही गरज पडली तर तुम्ही दोघंही आवरून या, मग बोलू. मोनिका, मी खाली जातोय. नको ना, माझं डोकं दुखतंय. इट्स बीन अ लॉंग डे. ठीक आहे. विक्रांत, प्लीज डोंट गो. काय? नको जाऊस ना प्लीज. बरी आहेस ना तू? नाही ना, खूप डोकं दुखतंय माझं आणि मला ना खूप विचित्र वाटतंय. मग झोप. विक्रांत, थांब ना. हे बघ, मला माहिती आहे मी बायको म्हणून काही बोलले तर तू माझं ऐकणार नाहीस, पण निदान एक पेशंट म्हणून तरी माझं एक प्लीज. काय? नको ना जाऊया आत्ता बोलायला. तूही नको जाऊस प्लीज. नवीन रूम आहे ना, एकटं वाटेल मला आणि मग भीती वाटते. विचित्र विचार आले ना मनात, डिप्रेशन येतं. प्लीज विक्रांत, तुझ्या पेशंटला एकटं सोडून नको जाऊस ना. आय बेग ऑफ यू विक्रांत, प्लीज, आय नीड यू, प्लीज. ॲज माय डॉक्टर प्लीज. मला माहिती आहे तुला आत्यासमोर यायचं नाहीये, पण आता मी जर खाली गेलो नाही तर आत्याच वर येईल. काय करू? जा. आणि मी झोपणार आहे आता. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. गुड मॉर्निंग आत्या. चहा देऊ का कॉफी? काय चाललंय तुझं? आत्या प्लीज, सारखं सारखं नका ना चिडू माझ्यावर. आता तशी वेळही येणार नाहीये फारशी. मला माहिती आहे तुम्ही असं का म्हणताय. आत्या प्लीज असं नका करू ना. मला नका तोडू ना विक्रांत पासून. आत्या, माझं खरंच प्रेम आहे विक्रांतवर. काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस.